नमस्कार. सगळ्यांचं लोकराज्य टी व्ही न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. लोकराज्य टी व्ही न्यूज आज एक विशेष मुलाखतीत आमचे पाहुणे आहेत आणि त्यांचं स्वागत लोकराज्य टी व्हीच्या माध्यमातून आपण करतो आहोत. नमस्कार. आपल्यासोबत आज विशेष मुलाखतीमध्ये समाजसेवक आहेत, युवा आहेत, बुद्धिजीवी आणि मार्गदर्शक आहेत भोला मडावी. आपण अनेक प्रश्नांची उकल किंवा जनसामान्यांना पडणारे प्रश्न आणि सामाजिक दायित्व आपलं काय असतं आणि लोकांची अपेक्षा नेमकी काय असते, वास्तव एकंदरीत काय असतं, अशा काही प्रश्नांची सडेतोड उत्तरं या विशेष मुलाखतीच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. खरं तर भोला मडावी हे नाव आपण नक्कीच ऐकलं असाल, कारण जी संस्कृती मानवतावादी मानवी संस्कृती रुजवणारी संस्कृती, आदिवासी संस्कृती, त्या कम्युनिटीमधनं ते येतात. ही संस्कृती मानवहितासाठी, ही संस्कृती मानवतेची जपणूक करणारी, निसर्गावर प्रेम करणारी ही संस्कृती आणि त्याची ही खरी तर जी महापुरुषांची सांगड घालत वास्तववादी विचार पेरणारे आणि वास्तववादी विचार मंचाचे ते निर्माता भोला मडावी आहेत आणि आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार, जयसेवा. काय सांगाल आजच्या या लोकराज्य टी व्हीच्या विशेष मुलाखतीमध्ये आपलं पुनश्च एकदा स्वागत. खरं तर वास्तववादी विचार मंच याचे आपण निर्माता आहात आणि नेमकं काय त्याच्या मागची संकल्पना आहे, काय कल्पना आहे आणि त्यामधनं आपण काय पुढे आणता, काय सांगाल? सर्वांना नमस्कार. मी भोला मडावी. मुळात तुमचा प्रश्न एकदम वास्तव आहे. मी बऱ्याच वर्षापासून इथे सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात जे अनुभव घेतलेला आहे त्या अनुषंगानं मला असं वाटलं की बाबा बऱ्याच प्रमाणामध्ये लोक काही अंशी चूप राहतात, बोलत नाही. त्याची कारणमीमांसा कोणतरी करायला पाहिजे. पत्रकारिता हे एक क्षेत्र आहे, अग्रण्य क्षेत्र आहे, परंतु पत्रकार पण एका व्यक्तिविशेषाच्या मागे असतात. मग त्याचे कारणं काय? मग काही लोक कुणाला तरी असे जुळून असतात, त्यांचे काही विचार आहेत, त्यांना तेच विचार मांडायचे आहेत. मग ह्या सगळ्यांवर जर का आज समजा मी आहे, माझे घरचे प्रॉब्लेम्स आहे, तर माझ्या घरच्या प्रॉब्लेम्सना मला सॉल्व्ह करायचं आहे, तर मी समजतो की हे शहर माझं आहे, तर माझ्या शहराच्या प्रॉब्लेम्सवर मी बोललं पाहिजे. आम्ही आज म्हणजे जिकडे तिकडे जे वातावरण आहे, गेल्या आता 3-4 महिन्यापासून पूर्ण धुमाकूळ चालू आहे एक राजकारणाचं, म्हणजे मतदान करण्यात लोक ज्या पद्धतीनं मतदान मागायचं त्या पद्धतीनं पुढे जातात, परंतु ते भूलतापा देऊन लोकांना मतं मागण्याचा आणि पैशाचा लवाडा करता त्या पद्धतीनं कार्यक्रम राबवतात. तर मी म्हणतो की बाबा याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे आणि त्याच्यावर आपण प्रकट झालं पाहिजे. म्हणून मी खऱ्या अर्थाने वास्तववादी विचारमंच तयार केला. मी कुठल्या पक्षाचं किंवा कुठल्या समाजाचं किंवा कुठल्या व्यक्तीचं व्यक्तिगत विरोधक नाही. जे खरं आहे ते बोलायचं, लोकांना पटलं तर त्यांनी घ्यायचं, नाही तर सोडून द्यायचं. पण यामुळे एखाद्याचं नुकसान होत असेल किंवा त्यामागे समाजाचं नुकसान होत असेल, याला जबाबदार कोण आहे असं? बघा कसं आहे, ह्याला जबाबदार आपणच आहोत. मुळात कसं आहे की आपण जिथपर्यंत चूप राहणार तिथपर्यंत आपण आपलं नुकसानच करत जाणार आणि तुम्ही बोलाल नाही. आत्ता म्हणजे संविधानानं आम्हाला जो अधिकार दिला आहे तो मूलभूत अधिकार जर का आम्ही जपतो आणि मतदान करतो तर आम्ही बोललो पाहिजे ना. आपण बोलतच नाही तर अन्याय होतच राहणार आहे. मग बोलणार कधी? तर मग कोणीतरी बोललं पाहिजे. मी यासाठी बोलतो, यासाठी लिहितो, यासाठी वाचतो आणि यासाठी प्रकटे होतो की बाबा मला अनुसरून कुणाला एकतरी मुद्दा पटते, त्या अनुषंगाने तो पुढे तरी येईल. बा नुकसानीचा विषयच नाही आहे. नुकसान ते स्वतःचं करून घेतात, त्यांनी स्वतःचं नुकसान करू नये म्हणून माझ्यासारखे माणसं बोलतात, असं माझं मत आहे. नक्कीच वास्तववादी विचार तर आपण मांडता. या वास्तववादी विचारांत एखादी अशी उदाहरण, एखादी अशी कल्पना की जी वास्तवता पुढे आल्यानंतर एखादी मानवीय किंवा सामाजिक किंवा राजकीय दृष्टिकोनात आपला बदल झालेला आहे किंवा त्यामुळे सुधारणा देखील झालेली आहे, असं काही सांगा. बघा कसं आहे, व्यक्तिगत असं सांगता येणार नाही, पण मी आत्तापर्यंत व्यक्तिगत कुणावर बोललो नाही आणि व्यक्तिगत विषयावर कधी बोलण्याचा प्रयत्नही केला नाही. कारण एखाद्याच्या व्यक्तिगत जीवनावर किंवा एखाद्या व्यक्तिगत गोष्टीवर आपण जर का भाष्य केलं तर त्या व्यक्तीबद्दल विनाकारण एक कुठंतरी ताळमेळ बिघडतो, ते जपतो मी. आता मुद्दा राहिला सार्वजनिकेचा. इथे बरेचसे उदाहरणं चंद्रपूर महानगरपालिकेच्या अनुषंगाने आता गेल्या कित्येक 4 वर्षापासून इथे निवडणूक झाली नाही. तर मला
राज्यस्तरीय जे पण निवडणूक आयोगावर काम करतात, जी पण सरकार आत्तापर्यंत राहिलेली आहे, त्यांना 4-4 वर्ष इथे स्थानिक स्वराज्य संस्थेचा मुद्दे डिले करण्याचं कारण काय बा? इथे प्रशासक जो आहे तो प्रशासक नेमकी कोणती भूमिका वठवतो आहे? मग याच्यावर राजकारणी एकही बोलायला तयार नाही. बरं, सत्ताधारी तर नाहीच नाही, विरोधकही नाही. मग याला लोकांनाच बोलावं लागेल ना. मग लोकांना बोलतं जर करायचं असेल तर कोणतरी बोलावं लागेल. हा मूळ मुद्दा आहे. आणि त्याही पलीकडे लोकांच्या ज्या रोजच्या समस्या आहेत, त्या रोजच्या समस्या कोण सोडवत होतं? एक तर ग्रामपंचायत सरपंच, दुसरा विषय आहे की आपण नगरपालिका म्हटलं तर नगरसेवक, महानगरपालिकेमध्ये सुद्धा नगरसेवक आणि आपले जिल्हा परिषद सदस्य. मग ह्या निवडणुकाच झाल्या नाही, त्यांचे प्रश्न त्या दरबारी गेलेच नाही तर सुटणार कधी? आणि त्या अनुषंगाने माझी वास्तवादी विचार माझी मुवमेंट चालत राहिली. ज्या लोकांनी त्या मुद्द्याला धरून वरपर्यंत मांडणी केली त्याला कुठेतरी चालना मिळाली आहे असं एकंदरीत दिसते आहे. नक्कीच. मग हे जी वास्तववादी विचार मंच आपण निर्माण केला आणि त्यामधनं आपण विचार पुढे आणलेत. मग आता काही दिवसांपासून किंवा काही महिन्यांपासून हे विचार कुठे लपलेले आहेत? म्हणजे नेमकं काय झालं आहे? नाही, लपले वगैरे काही नव्हते. मी खूप बोललो, बरंच काही बोललो आणि बऱ्याच लोकांनी ज्या भूलथापा दिल्या त्यासुद्धा उजेडात आणल्या. काही लोकांना असं वाटलं की म्हणजे एक काळ असा होता की आमच्याकडे आयात केलेला आमदार इथे होता, कामच होत नव्हते. भेटायला गेलं तर तिथे कुठेतरी नाही का आम्हाला बऱ्याच गोष्टीला सामोरं जावं लागेल. मग आम्ही विचार केला की बाबा आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे. मग कुठल्याही पक्षाचं, कारण पक्षाची भूमिका आपली आहे नाही. तर बऱ्याच अंशी आम्ही मग असं ठरवलं की बाबा आपण याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आम्ही तसाही प्रयत्न केला. त्यांनी ज्या भूलथापा द्यायच्या त्या दिल्या, पण त्या पूर्णत्वास नाही गेल्या. आजही त्या अखंडित म्हणजे जशान तशाच आहे. म्हणजे कुठल्या भूलथाप्या नेमकं? म्हणजे आता विद्यमान आमदार किशोर जोरगेवर आहेत, आधी अपक्ष म्हणून होते, यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून ते पुढे आले आणि विजेचा जो मुळात प्रश्न होता, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरमध्ये वीज उत्पादन हे खूप मोठ्या प्रमाणात होतं, मात्र त्याचा उपयोग इथल्या स्थानिकांना होतो की नाही हा मुळात एक खरा प्रश्न होता. आणि त्यानंतर या प्रश्नाला घेऊन ज्यांनी निवडणूक लढली आणि तुम्ही जे सांगतायत की तुम्ही आमदार घडवू शकता, आमदार निवडून आणू शकता, ही ताकद ही जी सौम्यच्या म्हणजे सामाजिक क्षेत्रामधनं, मग सोशल मीडिया असेल, तुमचं लिखाण असेल, तुमची बुद्धिमत्ता असेल, त्या लेवलवर आता मग आपण आमदार बसवला, त्याचं पुढं काय झालं नाही? शोकांतिका म्हणावी लागेल, कारण ते प्रश्न सुटले नाही. एक दुसरं असं की त्याच्यावर त्यांच्याकडे पर्याय होता. मी या मताचा आहे. ठीक आहे, 200 युनिट तुम्ही देऊ शकले नाही, त्याच्या मागचे कारणं अनेक असतात. त्यावेळेस तुम्ही लोकांना 200 युनिटचं एक कुठेतरी गाजर दाखवलं, परंतु त्या 200 युनिट व्यतिरिक्तही तुमच्याकडे सोडवणूक करण्यासाठी अनेक मुद्दे होते. तुम्ही निश्चितच विधानभवनामध्ये मुद्दे मांडले, परंतु ते मुद्दे पूर्णतः का नाही गेले? कारण तुम्ही सरसकट 200 युनिटची मागणी केली. आता 200 युनिट मागे सरकारची स्थिती ही सुद्धा काउंट होते. मग सरकारला कुठली गोष्ट परवडते? अरे तर मग तुम्ही एक काम करू शकले असते ना की 200 युनिटवरचं जेवढं पण कर लागते, करमुक्त वीज बिल देण्याच्या प्रावधानाची त्यांनी भूमिका मांडली का? तो पर्याय होता त्यांच्याकडे. बरं, त्याही पलीकडे आता ज्यानंतर त्यांनी पक्षामध्ये एंट्री केली, पहिले अपक्ष होते, आता पक्षात गेले. पक्षात गेल्यानंतर तर त्याच्या विषयाला एकदमच त्यांनी थांबा दिला. आज तो विषय कुठे दिसत नाही. आता जिकडे तिकडे आमचं हे म्हणणं आहे की याही पलीकडे एक पर्याय आहे. तो पर्याय तुम्ही आमदार म्हणून जेव्हा तुम्ही जनतेची सेवा करण्यासाठी जेव्हा मैदानात उतरून राहिले आणि सत्ता जर तुमची आहे तर तुम्ही सहज करू शकता ना. अहो 50 युनिट तर माफी द्या ना. 50 युनिटसाठी तुम्ही पर्याय करू शकता ना. नक्कीच. तुम्ही आमदार होण्यासाठी आता या आपल्या बोलण्यावरनं समजतं की आमदार घडवणं म्हणजे पर्यंत आपण मेहनत घेतली असेलच. मग आता 200 युनिट म्हणजे तुम्ही आता 50 युनिटपर्यंत आले. 50 युनिटच नव्हे तर करमुक्त करण्यापर्यंत तुमची भूमिका आली. मग आता सोशल मीडिया असेल किंवा प्रभागांमधनं जेव्हा आमदार फिरतात तेव्हा याला 200 युनिटला ट्रोल केलं जातं हे आपण बघतोय. आपण ज्या पद्धतीने सांगितलं की 9 वर्षापूर्वी म्हणजे 8 वर्षापूर्वी ही निवडणूक चंद्रपूर महानगरपालिकेची झाली आणि आत्ताचं आकलन कसं करता? म्हणजे एकंदरीत राजकीयदृष्ट्या ज्या पद्धतीने आपण जे कलश म्हणूया किंवा जे हिडन जे न दिसणारा भेदभाव आपण समजू की ज्या पद्धतीने फ्रिक्शन झाले आहेत आणि स्थानिक चंद्रपूर जिल्ह्याला मंत्री देखील यापूर्वी लाभले. मात्र आता माजी अर्थमंत्री
ज्यांनी भारतीय जनता पक्षाची धुरा महाराष्ट्राची सांभाळली, त्यांना आज मंत्रिमंडळाच्या बाहेर बसून जनतेला सांगावं लागतं, विकासाच्या कामाचे जो आढावा त्यांना द्यावा लागतो, विकास कामात मोजावे लागतात, ही परिस्थिती आज सुधीरभाऊ मुनगंटी यांच्यावर आलेली आहे आणि मार्गदर्शक म्हणून त्यांना ठेवावं लागलं. याकडे तुम्ही वास्तववादी भूमिका म्हणून कशी म्हणजे बघता? खरा तर तो पक्षाचा विषय आहे, पण सुधीरभाऊ निश्चितच चंद्रपूर जिल्ह्यासाठी हे लोकनेते राहिलेले आहे, यात काही दुमत नाही. वैयक्तिक माझं आणि त्यांचं कधीच पटलं नाही, म्हणजे सांगायचं म्हटलं, पण त्यांच्या विकासाच्या कामाचं मी सलाम करतो आणि जे चांगलं आहे ते चांगलं म्हटलंच पाहिजे. आता राहिला प्रश्न की ह्या एकंदरीत परिस्थितीचा, तर मला एक म्हणायचं आहे की पक्षाने ते अंतर्गत कलह थांबवला पाहिजे, म्हणजे सत्तेचं समीकरण जुळत चंद्रपूर जिल्ह्याचा विकास होईल, शहराचा विकास होईल, महानगरपालिकेचा विकास होईल, त्या भूमिकेमध्ये त्यांनी असायला पाहिजे. आता नुकतीच CM साहेबांची रॅली झाली, त्यांनी कदाचित समन्वय केला असावा त्याच्यामध्ये. आता या विषयावर मला अधिक तर बोलायची काही गरज नाही, पण निश्चित तसं व्हायला पाहिजे. पण आता मी जर का त्यांची बाजू घेईन तर मग मी काँग्रेसवाल्या लोकांसोबत मग मी काय म्हणायचं. परंतु आता मुद्दा असा आहे की काँग्रेसमधले काही लोक आहेत जे खरंच चांगले, जे शहराचा विकास, महानगरपालिकेचा विकास चांगले करू शकतात. भाजपमध्ये लोक आहेत. उदाहरणार्थ म्हणजे काँग्रेसमधनं आता तुम्हाला कोण वाटतं? कारण याच्यामध्ये हा प्रश्न पूर्ण करण्यासाठी परत एक प्रश्न मला विचारायचा नक्की वाटेल. कारण ज्या पद्धतीने आरोप आणि प्रत्यारोप होत गेले, म्हणजे सुरुवातीला निवडणूक प्रमुख म्हणून किशोर जोरगेवारांची इथल्या आमदारांची निवड झाली. सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणाले की महानगरपालिकेची अशी कुठली त्यांची निवड झाली नाही. मात्र एकंदरीत सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते इथल्या कॅन्सर हॉस्पिटलचं उद्घाटन झालं. ते उद्घाटन थांबवण्याचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना जोरगेवारांनी दिलं. देशाचे प्रधानमंत्री त्यांना विरोध करू शकत नाही, तर केवळ आमदारांनी विरोध केला. हा उदापोह सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यामार्फत सोशल मीडियाकडून पुढे आला. मात्र याचं उत्तर देत जोरगेवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आणलं की इथे पाण्याची सोय, इथे डॉक्टरांची सोय, इथे पाहिजे त्या पद्धतीने रुग्णालयामध्ये सोयी नसल्यामुळे केवळ आणि केवळ उद्घाटन, पुढे निवडणूक आहे म्हणून उद्घाटन करणे आणि नावलौकिक करण्यासाठी हा प्रयत्न करणे, असा थेट आरोप जोरगेवारांनी त्यावेळेस केला. आणि या दोडे त्यांची हकालपट्टी झाली अशी देखील न्यूज आली. मीडिया आम्ही जेव्हा जोरगेवारांना विचारलं तेव्हा जोरगेवार म्हणतात की मला अजूनही पक्षाचा कुठलाही पक्षाचं कुठलंही पत्र किंवा पक्षाने असं कुठली माहिती दिली नाही मला हटवल्याची. मात्र अगदी 2 दिवसामध्ये भारतीय आणि त्यांनी पक्षाला देखील पक्षाच्या कर्तव्याची आठवण करून दिली. जोरगेवार म्हणाले की प्रोटोकॉलनुसार इथला स्थानिक आमदार हा निवडणुकीचा प्रमुख असतो, असं हे कर्तव्यदक्ष काम जोरगेवारांनी भारतीय जनता पक्षाला सांगितलं. आणि नंतर थेट पत्र काढावं लागलं भारतीय जनता पक्षाला. आणि यामध्ये सांगड घालत सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात जे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती जोरगेवारांची केली गेली. म्हणजेच थर्ड एम्पायर मुनगंटीवार आणि ओपनर बल्लेबाज जोरगेवार, असं वाटतं का तुम्हाला? बघा, माझ्यासाठी एकच विषय वास्तववादी विचारमंच, आणि ही माझी जर भूमिका आहे. मला ते कॅन्सर हॉस्पिटल महत्त्वाचं आहे. आणि कॅन्सर ते निवडणुकीच्या जोरगेवार म्हणतात निवडणुकीच्या याच्यात तिथे अजून सुविधा आल्या नसत्या तेव्हा. नाही, बघा कसं आहे माहिती आहे का, सुविधा आल्या नाही आल्या, आता ते बनलं आहे तर त्याला डेव्हलपमेंट होईलच. तिथे नाना रीतीचं जे काही इन्स्ट्रुमेंट लागेल ते येईलच, यात काही शंका नाही. आणि पण तिथे निवडणुकीमध्ये प्रोटोकॉल आचारसंहिता असल्यामुळे त्या स्टेजवर जाता आलं नाही, किंवा इतक्या मोठ्या याचं उद्घाटन होत असताना स्थानिक आमदार मंचावर नाही, याचं दुःख जोरगेवारांना नव्हतं का? नाही, पण बघा कसं आहे, राजकीय भाष्य करणं याच्यावर आणि त्या दोघांच्या व्यक्तिगत त्याच्यामध्ये काय मतभेद आहे यावर मी बोलणं कितपत योग्य वाटेल तुम्हाला? कारण कसं आहे की तो त्यांच्या पक्ष वास्तववादी काय म्हणणार? नाही, तुमच्या मताला काय? ते बोचते ना, ती गोष्ट बोचते. कसं आहे, इथले स्थानिक आमदार ते आहेत, त्यांनी जनतेच्या हिशोबाचे निर्णय घ्यायला पाहिजे. त्या हिशोबाने त्यांनी त्यांची वागणूक पण ठेवायला पाहिजे, एक पद. आणि एक राज्यावर ज्या पद्धतीनं मंत्री म्हणून सुधीरभाऊंनी काम केलं, त्यांनी त्या स्तरावर सुद्धा इथं काम केलं पाहिजे. आम्ही कोणाचा विरोध करत नाही. त्यांनी आपापली भूमिका समजून घ्यावी, आपसी मतभेद जाऊ द्यावे आणि जनतेच्या हिताने जे योग्य वाटते ते त्यांनी निश्चित करावं. असे मतभेद उघड्यावर आणणं योग्य नाही. आणि कॅन्सर हॉस्पिटल पुढे ढकलण्याचा विषय तर म्हणजे तो अशोभनीय आहे, हे मी जरूर म्हणेन. नक्कीच. मग आता एकीकडे भारतीय जनता पक्षाची आपण चर्चा करत असताना
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या पद्धतीने निर्णय आला आहे आणि काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा जो निकाल आला नगरपंचायत नगर परिषदेमध्ये, याकडे कसं बघता? म्हणजे एकीकडे वातावरणामध्ये ज्या पद्धतीने खासदार आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये गटबाजी असल्याचं पुढे आलं होतं, मग याला घेऊन आणि निर्णयाचा निकाल म्हणजे निवडणुकीचा निकाल कसं बघता? बघा कसं आहे, असे मतभेद राहील कुठल्याही पक्षात असू द्या. याच्या आधी काँग्रेसमध्ये होते. जिथे तुमचे मतभेद वाढले तिथे तुमच्या पक्षाला कुठे ना कुठेतरी खिंडार पडते. नेमकं ते होईल आणि ते होणार हे दिसते आहे. कारण ज्या पद्धतीचे उमेदवार भाजपनं द्यायला पाहिजे होते ते खऱ्या अर्थाने दिले गेले नाही. तर निश्चितच त्याचा फायदा काँग्रेसला होईल, इतरही पक्षांना होईल. हे उघड उघड सत्य आहे. आणि ज्या दर्जाचे उमेदवार लोकांना पाहिजे लोक निवडतील ना. हे पक्षवाले कोण होते? तुम्ही फक्त तिकीट देऊ शकता. मतदान करणं हे जनतेच्या हातात आहे ना. मग आता इथे या मुद्द्यावर वोट चोरी असेल, अनेक मुद्दे देखील आले, जनतेचा आक्रोश आला, घुगुसमध्ये वोट चोरी झाल्याचं आलं. थेट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेता विरोधी नेता राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये राजुरा मतदारसंघाचं नाव पुढे यादीमध्ये आणलं, अशी देखील चर्चा झाली. आणि या निकालानंतर वोट चोरी लपली का, हे खरं वास्तव आहे का? नाही बघा कसं आहे, मी तेवढा काही तज्ज्ञ नाही आणि मशीनमध्ये काय होतं काय होत नाही. आता ह्या कशा ऐकीव गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. कधी वाटते की होत असेल, कधी वाटतं यार असं तर झालं नाही. मग आपण सत्य काय समजायचं? म्हणजे त्याच्यात माझा वास्तववादी विचार म्हणजे तरी कमी पडतो. म्हणजे माझा विचार कमी पडतो, कारण मी त्याच्यावर बोलू शकत नाही. माझ्याकडे त्याच्याबद्दल कुठेही ज्ञान नाही. नक्कीच राजकारणातला शेवटचा प्रश्न विचारताना आपण कुठल्या प्रभागात राहता, तिथली काय राजकीय भूमिका आहे, कुठल्या नेत्यांचं नागरिकांशी नातं जुडलेलं आहे? खरं तर नगरसेवकांचं नातं हे मतदारांशी किंवा तिथल्या प्रभागाच्या नेत्यांशी जुडलं असायला पाहिजे. कारण 5 वर्षापर्यंत नागरिक त्यांच्या दारातच जाऊ शकत नाही अशी परिस्थिती असेल आणि असा नगरसेवक पैशाच्या आधारावर निवडून जात असेल, तर याला विकास म्हणावं का किंवा मतदारांच्या अडचणी पुढे नक्कीच जातील का? यातली खरं इथल्या प्रभागातलं, तुमच्या प्रभागातलं वास्तव काय? मी प्रभाग क्रमांक 14मध्ये आहे आणि गेल्या 45 वर्षापासून इथलाच आहे. आणि इथल्या मी रगरग असणाऱ्या लोकांना ओळखतो. आणि इथले सगळेच लोक जे उमेदवार आहे आज तेही माझे मित्र, ताई, बहीण सगळंच काही आहे. त्यांच्यामध्येच वावरलं. त्यामुळे व्यक्तिगत कोणाबद्दल बोलता येणार नाही. परंतु हे निश्चित आहे की इथली परिस्थिती आणि इथला एक व्यक्ती, कारण गेल्या 25 वर्षापासून ज्या पद्धतीचं समाजकारण, राजकारणानं अख्खं आयुष्य पूर्ण ह्या जनतेसाठी वाहून टाकलं, असं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे वसंत राजेश्वरराव देशमुख. त्यांचे वडीलसुद्धा नगराध्यक्ष होते आणि तो वारसा त्यांनी पुढे नेला. परंतु त्यांचे वडील हे काँग्रेसमध्ये होते आणि त्यांनी भाजपमध्ये जाऊन नाही का इथे कमळ फुलवला. आणि त्या व्यक्तिगत माणसामुळे इथे कमळ फुलायचा, हे पण सत्य आहे. कारण इथला जो बहुसंख्य भाग आहे हा भाजप प्रणित नाही, हा मुळात काँग्रेसी. परंतु त्या माणसाने एकट्याच्या बळावर, कारण ज्या पण आमच्या मतदारांनी त्यांना मतदान आत्तापर्यंत केलं, भरघोस मतांनी निवडून दिलं, ते फक्त त्यांच्या कार्यामुळे. 24 घंटे त्यांचा दरवाजा उघडा असतो. त्यांनी विशेषतः आपल्या आयुष्यामध्ये लग्न केलेलं नाही. पूर्ण समर्पण त्यांनी कबड्डीसारख्या एका खेळाला दिलं आहे. कित्येक पोरं कबड्डीच्या माध्यमातून आज पोलीस बाकीच्या ठिकाणी लागलेले आहे. त्याही पहिले अनेक असे व्यायामशाळा असेल, त्यानंतर म्हणजे विविध जाती धर्मामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व सामावून कुठल्या एका जाती धर्माचा व्यक्ती न होता एक मानवतावादी विचारसरणीनं जो माणूस जगत आला, त्या माणसाबद्दल आम्हा सर्वांना प्रेम आहे, आपुलकी आहे आणि तो जिव्हाळ्याचा वाटतो. तो शेवटच्या टोकापर्यंत जोपर्यंत असेल आम्ही त्याच्यासोबत राहणार. आणि अशा व्यक्तिमत्वाने जो व्यक्ती निवडला आपल्यासोबत, म्हणजे आता मी जे बघतो, मी आता नुकताच आलो आहे, त्यामध्ये मला माहीत नव्हतं त्यांचा पॅनल कसा ठरला आहे. त्यामध्ये वसंत मामासोबत, म्हणजे त्यांना मामा म्हणतो आम्ही, मामा. आणि बरं, ह्या प्रभागापुरता मामा नाही, तो ह्या अख्ख्या महानगरपालिकेमध्ये मामा म्हणून ओळखला जातो. म्हणजे त्यांनी 2 आईचं स्वरूप एकामध्ये जपलेलं आहे. एकीकडे कार्य आहे तर एकीकडे प्रेम आहे त्याचं. तर असा माणूस हरूच शकत नाही. आणि त्यांनी ज्या व्यक्तींना सोबत घेतलं आपल्या पॅनलमध्ये, ते पण तो विश्वासाने आणि एका म्हणजे नगसारखा ओळखून बाकायदा घेतो. त्यामध्ये एक मला वाटते सीमा पाटील ताई आहे, ज्या पटामपुऱ्यामध्ये असतात. एक माझे मित्र प्रकाश चंदनखेडे यांच्या मिसेस आहे, त्यांचं नाव मला आठवत नाही, वैशाली, वैशाली प्रकाश चंदनखेडे. आणि एक आमचे जाणकार नेते आहे सुनील खंडेलवालजी आहे. बऱ्यापैकी त्यांना समज आहे आणि व्यवस्थित पॅनल आहे, सुंदर पॅनल आहे. निश्चितच ते पॅनल विजय होणार यात काही शंका नाही. आणि एकदम चांगले लोक त्यांनी घेतलेले आहे सोबत. नक्कीच हे सगळं वास्तववादी मांडत असताना आपण राजकर्त्यांच्या अनेक चर्चा आपण केल्या, त्याची उत्तर देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
मग आता वैयक्तिक म्हणजे त्यांचा स्वभाव आणि एकीकडे त्यांनी कमळ इथे फुलवण्यासाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य म्हणजे घालवलं आणि आता काँग्रेसच्या तिकिटावर त्यांना उभं राहावं लागतं आहे. हे सगळं वास्तववादी मांडत असताना आपण देखील राजकीयदृष्ट्या जे विश्लेषण करतात किंवा आपण या चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अगदी निकटवर्ती असल्याचं बोललं जातं. अनेकांकडनं ते माहिती पुढे आहे. मात्र या निवडणुकीमध्ये पालकमंत्र्यांचा कुठे काल प्रचारादरम्यान पालकमंत्री होते, मात्र पाहिजे त्या पद्धतीने पालकमंत्र्यांचा सहभाग इथे या महानगरपालिकेमध्ये दिसत नाही. तर आपण निकटवर्ती म्हणून आणि यातलं वास्तववादी नेमकं काय आहे? बघा, मी कसं आहे, मी त्यांच्या नात्यातला माणूस. मला माझं रक्ताचं नातं त्यांच्यासोबत आहे, त्यामुळे मी त्यांच्यासोबत आहे. एक विषय राहिला ते इथले पालकमंत्री आहे ना, ज्या पक्षातून आहे आणि ज्या पक्षाच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये जो काही विषय येतो तो ते बघतील, तो माझा विषय नाही आहे. राहिला प्रश्न ते मागे आहे, पुढे आहे, कुठे आहे, तर मला वाटतं की पत्रकारांनी याची छानबीन केली पाहिजे. हे तुम्हाला पुढे नाही, असं अनेकदा बोललं जातं की यांच्या राजकारणात माझी गडचेपी होऊ नये महाराष्ट्रामध्ये. आणि ज्या पद्धतीने एक राजकीय बोलत असताना अनेक विरोध देखील, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री पहिल्यांदा आदिवासी झालेत, असं देखील बोलून एक गर्वाचा जो मान आहे आदिवासींमध्ये आज आहे. पण हे सगळं होत असताना आज आज जवळजवळ 2 वर्ष लोटलीत. आदिवासींचा विकास किंवा त्यांचा शैक्षणिक, आर्थिक जो विकास आहे सामाजिक, तो विकास यांच्या माध्यमातून होतोय. हे काय काय हे यामधलं खरं वास्तव काय? बघा कसं आहे, आम्हाला जे दिसतंय ते आम्ही बघतोय. मुद्दा असा आहे की आदिवासीचे मूळ प्रश्न काय, आदिवासींना कुठल्या कुठल्या प्रश्नांना समोर जावं लागते आणि कुठकुठल्या स्टेजवर समोर जात असताना कुठल्या अडचणीवर कशी मात करायची याच्यासाठी आमच्याकडे माणूसच नव्हता. जेव्हापासून आदिवासी विकास मंत्री हे अशोक उईके साहेब झाले त्या दिवसापासून ज्या मूळ मुद्द्याला हात घालायचं त्या मूळ मुद्द्याला हात घालत ते पुढे चालले आहेत आणि त्याचा पूर्ण समस्त आदिवासी समाजाला खूप फायदा आहे. आज ते दिसणार नाही, पण भविष्यात त्यांच्या लेकराबाळासाठी ते भविष्य असं सुंदर करून जाणार आहेत की नंतर त्यांची आठवण सर्वांच्या डोक्यात राहील. आणि राहिला इथला प्रश्न, तर बघा कसं आहे की शेवटी हे राजकारण आहे. आता इथे प्रस्थापित लोक भरपूर आहेत. प्रस्थापितांना कुठे वाटेल की बाबा माझं महत्त्व कमी झालं पाहिजे, तर त्या प्रस्थापिताच्या राजकारणामध्ये त्यांना डावलण्याचा प्रकार होत असेल तर आता एक लक्षात घेतलं पाहिजे त्या लोकांनी की आज त्यांच्या माध्यमातून आदिवासी समाज एकजूट होतो आहे. तुम्हाला मतदानसुद्धा आदिवासींचं लागतं आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाला न्याय देण्याचं जे एक चळवळ राबवलेली आहे, त्या अनुषंगाने जर का ती चळवळ यशस्वी झाली तर उद्या त्यांचं मतदानामध्ये रूपांतर होईल. आणि तुम्ही जर का अशा मंत्र्याला जर का डावलण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच तुम्हालासुद्धा मतदानामध्ये फरक पडेल. हा माझा संदेश आहे. नक्कीच या सगळ्या एकंदरीत स्थानिक राजकारणामध्ये पालकमंत्र्याची गडचेपी होती अशी चर्चा अनेक आहे. आपण इथे थांबत असताना आता या विशेष मुलाखतीच्या शेवट जाताना मला असा प्रश्न नक्कीच पडतो की मानवाचा जसा जन्म आहे तसा तो शेवट आहे. माणूस काय शोधत असतो, माणसाला कशाची गरज आहे? शेवटी समाजात वावरत असताना माझी संस्कृती, माणूस म्हणून माणसाला अधिकार मिळावा यासाठी अनेक लोक झटतात. ह्या अधिकार हनन करण्याचं काम नेमकं कोण करतं आहे? ही कुठली व्यवस्था आहे की त्यासाठी एखाद्या माणसाला सगळं आयुष्य सॅक्रिफाईस करावं लागतं? तुम्ही आत्ताच उदाहरण सांगितलं की इथल्या 25 वर्ष ज्यांनी कमळ फुलवलं त्यांनी स्वतःचं लग्न टाळलं आणि स्वतःचं जीवन सॅक्रिफाईस केलं. ही कुठली व्यवस्था आहे की या व्यवस्थेमुळे अशा लोकांना आपलं जीवन उद्ध्वस्त करून या समाजापुढे ठेवावं लागतं? काय सांगाल? दिवानो को जलना पडता है तो परवाने तयार होते. असा हा परवाना वसंतराव यशवंतराव देशमुख आणि कदाचित त्याच पाऊलाच्या पलीकडे जाऊन अशोक रामाजी उईके साहेब हे मंत्री झाल्यानंतर कार्य करत आहे. आता यांना हे जर करायचं तर जलना तो पडेगा ना उनको, वो दिवाने आहे. आणि मी पण त्या विचाराशी समर्पक आहे. जरी माझं लग्न झालं असेल तरी मी सुद्धा घरावर तुळशीपत्र ठेवून समाजकारणात वावरतो. कुठल्याही अडचणी येऊ त्या माझ्या व्यक्तिगत अडचणी समजून मी वावरतो. शेवट आता कारण अनेक प्रश्नांचा उलगडा इथे झाला आहे. तुमच्या बाबतीत म्हणजे भोला मडावी कन्क्लूड काय करतात? म्हणजे भोला मडावीला काय म्हणायचं आहे आणि काय करायचं आहे? म्हणजे भोला मडावी म्हणजे जगतात चालतात तसेच करतात
की यापेक्षाही जसे वागतात त्या उलट करतात? म्हणजे राजकारणात म्हणतात की शरद पवार पूर्वेकडे बघितलं की पश्चिमेकडे राडा होतो, असं काही आपल्या संदर्भात आहे? नाही साहेब, नाही. शरद पवार साहेब खूप मोठे आहे. त्यासोबत उदाहरण नाही, म्हणजे नाही, एक सांगतोय तुम्हाला. आणि नितीन गडकरी साहेबांचा सुद्धा मी आदर्श पाडतो. म्हणजे शरद पवार साहेबांना नाही म्हणतो, राजकीय दूरदृष्टीनं जर का आपण आकलन ठेवतो तर त्यांना मानलंच पाहिजे. त्या पलीकडे एक कार्य करणारा एक खंबीर नेतृत्व म्हणून नितीन गडकरी साहेबांनाही आपण मानलं पाहिजे. म्हणजे विरोधक हा विषय नाही, त्याच्यातला चांगला गुण काय आहे ते मी घेतो आणि त्यांना त्यासाठी मानतो. पण ते चुकत असेल तर त्याच्यावर बोलतोही, प्रकटही होतो. त्याच स्वरूपामध्ये भोला मडावी काही विशेष व्यक्ती नाही आहे. भोला मडावीला वास्तव विचार मांडायची एक सवय आहे. तो मांडतो आणि तो पुरेपूर जगण्याचा प्रयत्न करतो आणि मराठीसुद्धा मला तसंच आहे. नक्की शेवट आता नागरिकांना किंवा इथल्या सामाजिकदृष्ट्या आदिवासींनी किंवा ज्या पद्धतीने औद्योगिकदृष्ट्या मागास किंवा ज्या पद्धतीने एक एक वेगळेपण आदिवासींमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून आहे, ते ते सगळ्यात म्हणजे मिळणार कधी आहेत? म्हणजे सारखं सारखं शिक्षण का आदिवासींना मिळत नाही? किंवा त्यांच्यासाठी सेपरेट आश्रमशाळा का खोलल्या गेल्यात? किंवा CBSE पॅटर्न असेल, हा सगळा एकंदरीत मुद्दा आहे. पण हा सगळ्यासाठी आपण झटणार आहात किंवा इथले राज्याचे मंत्री जे आहेत ते लढतील. मात्र आता इथल्या शेवटच्या नागरिकांना आपल्याकडनं काय आव्हान असणार आहे? आपलं समोरचं विजन काय आहे? कमी शब्दात काय सांगाल? कमी शब्दात सांगायचं म्हटलं तर मला फक्त महानगरपालिकेपुरतं जर बोलायचं असेल तर निश्चितच मला एक वाटते की तुम्ही कुठलाही पक्ष न पाहता, कुठल्याही व्यक्तीला असं प्रलोभनाच्या माध्यमातून आहारी न जाता, आपल्या प्रभागाचा, आपल्या वार्डाचा, तुम्ही राहता त्या प्रभागाचा खऱ्या अर्थानं तिथे कुठल्या गोष्टीची गरज आहे त्या अनुषंगाने तुम्ही उमेदवार निवडला पाहिजे आणि त्याला मतदान केलं पाहिजे. जो 100% आपल्या पाठीशी आहे त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. विनाकारणच्या गोष्टी तुम्ही त्याला बळी पडू नका आणि सपशेल कुठल्याही लालसेला बळी न पडता मतदान केलं पाहिजे, या मताचा मी आहे. नक्कीच हे होते भोला मडावी. खरं तर तब्बल अनेक मिनटं आपण लोकराज्य TVच्या माध्यमातून यांचे विचार आपण ऐकतात. आजपर्यंत त्यांनी जी वास्तववादी भूमिका मांडली, ती वास्तववादी होती की नाही हे देखील आपल्याला ठरवायचं असताना त्यांनी आज इलेक्ट्रॉनिक्स मीडिया म्हणजे नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्वतःच्या आवाजात, स्वतःच्या मनाने हे सगळी प्रश्नांची उत्तरं थेट आपल्यापुढे ठेवलेली आहेत. नक्कीच आपल्याला विचार करायचा आहे. कारण समाजातला एक नेता, एक बुद्धिजीवी माणूस हा समाज घडवत असतो आणि त्यांच्या विचाराने समाज त्यांच्या पाठीमागे चालत असतो. म्हणूनच एका समाजाचा आर्थिक विकास असेल, सामाजिक विकास असेल, राजकीय विकास असेल, तो विकास झाला पाहिजे. आपली समाजमंडळी विकासाच्या हुद्द्यावर गेली पाहिजे आणि त्यांनी पिढी घडवली पाहिजे. प्रत्येक माणसाला त्याचा अधिकार मिळाला पाहिजे. असं एकंदरीत सगळ्या प्रश्नांचं, राजकीय, धार्मिक, आर्थिक सगळ्या प्रश्नांची सडेतोड उत्तरं भोला मडावी यांच्याकडून आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आपण असंच भेटत राहणार आहोत आणि या संपूर्ण निवडणुकीदरम्यान देखील आपण अनेकांच्या मुलाखती घेत आहोत. त्यातलीच एक खरी विशेष